नमस्कार मित्रांनो, मी एक भाजीपालेवाला. आज मी भाजीपाला राजूर बाजारमध्ये विकणारे भाजीपाला व्यवसायामधून आपण भाजीपाला विकून एका दिवसाचा किती नफा कमवू शकतो अशा खूप भावाच्या कमेंट होतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व भाजीपाला जर विकायचं म्हटलं तर मला सकाळीच उठावं लागतं, 5 तर मार्केटला जावं लागतं. तुम्ही बघू शकता थंडीमध्ये. तर इथं आम्ही जालना मार्केटला बायपास आल्यानंतर आम्ही डेली तर चहा पित असतो. चहा वगैरे घेतली, तिकडून मामा आलेले तुम्ही बघू शकता. आपल्या गाडीवरती ते मामा आहे, ते आपल्याला मदत करतात. चहाची सुरुवात केली आपण, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्या गाडीमध्ये डिझेल वगैरे टाकून घेतलं, 600 रुपये डिझेल टाकलं. आणि फायनली आपण तुम्ही बघू शकता जालना मार्केट भाजीपाला मार्केटमध्ये पोहोचतो. तुम्ही बघू शकता कशी जालना भाजीपाला मार्केट भरत असतं. अशा प्रकारे इथं माल विकायला येत असते शेतकऱ्याच्या वतीतून. ठोक भावामध्ये आपण खरेदी करत असतो. मग आपण तुम्ही बघू शकता भाजीपाला खरेदी केली. त्यानंतर आपण पोहोचलो राजूर बाजारामध्ये. इथं पाल वगैरे व्यवस्थित आतरून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याच्यावर पोते वगैरे आतरून घेतले. त्यानंतर कांदे वगैरे मामान मी छाडायला सुरुवात केली, कारण की माल व्यवस्थित दिसलं तर गिऱ्हाईक पण धावून येत असतं. तुम्ही बघू शकता आलू पण व्यवस्थित ओतून घेतले होते. त्या ढिगार मारायला पण सुरुवात केलेली तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे 2 कट्टे कांद्याचे, 2 कट्टे आलूचे. त्यानंतर परत चहा आली मध्येच, म्हणलं चहा येत असतो बाह्या घेऊन, जारचं पाणी असतं तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपलं टमाट्याची क्वालिटी कशी वाटली कमी नक्की सांगायला विषय नका. टमाटे वगैरे पण ओतून घेते व्यवस्थित. त्यानंतर 2 कॅरेट होते आपले, तुम्ही बघू शकता. 300 रुपयात घेतलेले 600 जोडा होता. आणि खूप जण काय करतात, भाजीपाला तर खरेदी करतात पण भाजीपाला कसा लावावा हे त्यांना माहिती नसतं. तुम्ही बघू शकता आपला ढिगार पाहून तुम्हाला कसं वाटलं ते कमी नक्की सांगायला विचारू नका. नंतर आपण बघू शकता काकड्या वगैरे पण इथं खरेदी केल्या होत्या. काकड्या पण व्यवस्थित ओतून घेतलेल्या आहे. तुम्ही मासन भाऊ आता इथल्या पद्धतीनं का लावतो तू, ते तर गिऱ्हाईक पागूनच टाकते. मित्रांनो, माल जर आपण व्यवस्थित लावला तर गिऱ्हाईकाला दिसायला ॲक्टिव्ह दिसतो. गिऱ्हाईक पण कसं अट्रॅक्शन होत असतं. तुम्ही भेंडीची पण क्वालिटी बघू शकता. मार्केटमध्ये सगळ्यात पहिले जर तुम्ही गेले, माल क्वालिटी बाज 1-2 पैसे गेले चालते, मालाची क्वालिटी व्यवस्थित घेतली पाहिजे, ताजा आणि फ्रेश माल. कारण की फ्रेश माल जर आपण गिऱ्हाईकाला कस्टमरला सेल केला, त्यानंतर परत आपले कस्टमर बनत असते. मालाची क्वालिटी कशी वाटली व दुकान मग कशी लागली कमी नक्की सांगायला विसरू नका. चला आता फक्त गिऱ्हाईकाची वेळ होती, बघूया कोणाची आजची बवणी होती तेवढं तुम्ही बघू शकता. बाबा आलेले, बाबाला आपण काकड्या दिले 1 किलो. तर बघूया यांची आजची तर बवणी झालेली तुम्ही बघू शकता इथं. आणि पहिली बवणी म्हणल्यावर दर्शन करून तर घेणं तर बनतशी, कारण की आपण हर बवणीला दर्शन वगैरे करून घेत असतो. बाबाची आजची बवणी झाली, म्हणलं चला आता शुभ दिवस झाला, बवणी वगैरे झाली. आता बघूया भाजीपाला सेल होतो की नाही, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत राहायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं आजचा माझा भाजीपाला सेल होईल का उरण व मला किती प्रॉफिट होणार, त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत. सध्याला बाजार जे एका लेट भरतात. सकाळी तुम्ही बघू शकता मी मार्केटवरून आल्यानंतर 9-10चे जेवण वगैरे केलं. आपली दुकान कंप्लीट 10ला लागली होती. 10 ते आपली 6 वाजेपर्यंत दुकान असते राजूर बाजारमध्ये. आहे 30 अजून काय आहे, भेंड्या 20ला पाहू शकतो. हो सुट्टे ना समजा 40. आणि तुम्ही बघू शकता त्याला गिऱ्हाईकाला कन्व्हिन्स करणं खूप गरजेचं असतं, कारण की गिऱ्हाईक हर वेळेस वस्तूचा भाव करत असते. तर त्यामुळे आपल्याला गिऱ्हाईकाला बोलावं लागतं. आणि मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला खूप सोपं वाटत असेल, कारण की कस्टमर येतं व तू व्हिडिओ काढतो, मस्त गिऱ्हाईक पण चालली आहे. पण मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्याला वेळ भेटत नसतो, कारण की एका हातामध्ये कॅमेरा असतो व एका हाताने जर गिऱ्हाईकाला माल द्यायचा ते शक्य होत नाही. त्यामुळे थोडक्यामध्ये आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करत असतो. कोणी जर भेटलं त्यांच्यावर कॅमेरा देऊन टाकत असतो व ते आपले व्हिडिओ घेत असतो. आपल्या हाताखाली पण तुम्ही बघू शकता आपल्याला मदत करत असते मामा, ते आपल्या सोबत असते गाडीवरती आणि भाजीपाला पण मदत करत असते सेल करायला. आणि हे जे कस्टमर आले होते पूर्ण नवीनच कस्टमर होते, कारण की मालाची क्वालिटी बघून हे आलेले होते. तुम्ही बघू शकता हे 4 जण होते आणि मस्त भाजीपाला आपण खरेदी केला होता. बघूया एका जणांना किती भाजीपाला खरेदी केला, तुम्हीच पहा शेवटपर्यंत. यांनी मस्त सगळ्यांना एकाच दुकानावरती टोटल आपला भाजीपाला खरेदी केलेला होता. बघूया यांचं बिल आता किती झालेलं आहे. कुठे आलचे पाहुणे तुम्ही? भावना सगळे एकाच गावचे का? ठीक आहे. डेली बाजारला येत असते राजूच्या? ठीक आहे. कितीच माळ घेतलं काय करणार? मी घेतलं 300चं, भाऊने 200चं, या भाऊने 250, आणि इकडे सर नाही. 200. मालाची क्वालिटी कशी वाटली? एक नंबर आहे का? एकदम भारी आहे. ठीक आहे. आणि रेट कशी वाटली? हिसाबाची का? ठीक आहे. अजून काय आपलं काय आपलं आलू 20 रुपये. तर आपल्याकडून त्यांना नवीनच गिऱ्हाईक होतं. तुम्ही बघू शकता मालाची क्वालिटी बघून ते आलेले होते. ते त्यांना खरेदी मस्त केली होती आपल्याला. तुम्ही बघू शकता 1200-1300 रुपये आपल्याला देऊन गेलेले, कारण की मालाची क्वालिटी व्यवस्थित असल्यानंतर गिऱ्हाईक पण येतो, आपण रेट पण हिसाबाने विकत असतो का. तुम्ही बघू शकता आपला थोडाच माल राहिलेला आहे विकायचा. त्यांना गोबी आहे, थोडे आलू कांदे वाचलेले व बाजारात थोडा धीम आहे. तुम्ही बघू शकता कस्टमर, कारण की सकाळ झालेली त्यामुळं बाजार जो असतो का थोडा डीम भरलेला आज. तर 4 वाजेले बघू शकता, अजून 6 वाजेपर्यंत बाजार चालतो. अजून आपल्याकडे 2 घंटे माळू विकण्यासाठी. बघूया माल आपला सेल होतो नाही आज. तिकडे राजू बसलेले. कांदे आलू मला आता 20 रुपये किलो केलेले आम्ही, तुम्ही बघू शकता. वांगे पण 10चे अर्धा किलो, गोबी 20ला अर्धा किलो, गाजर 20चे अर्धा.
आणि शेवटला काय करावं लागतं मित्रांनो तुम्ही बघू शकता. असे टोपले भरावं लागते. घे 10ला टोपलं नान करते का 10ला टोपलं घेऊन घरी भाजी बनवून खाय अशी सध्याला परिस्थिती. शेवटी तुम्ही बघू शकता. भेंडी पण जाड होती आपली. शेवटची एक पन्नी 100मध्ये घेतलेली आपण ती शेवटला टाकलेली होती. ती पण 10ला टोपलं लावून दिलेलं आहे. त्यानंतर आलू कांदे पण 20 रुपये केले होते. त्यानंतर पैसे वगैरे मोजून घेतले तुम्ही बघू शकता. गल्ला मोजायला सुरुवात केली होती. त्यानंतर शेवटच्या आपली तुम्ही बघू शकता हॉटेलचे गिऱ्हाईक कसं ते आलेले होते. आपल्या साईडला टमाटे 10 रुपये किलो विकत होते कारण की त्यांचा घरचा माल होता. 40 240 आलू आलू के 100 ये 50 150 तो 2 किलो गोभी 40 रुपये 40 गोभी बहुत महंगा लगा अरे 60 रुपये किलो बिक रहा हो तुमको 40 लागत आहे. आणि आता आपलं शेवटचे गिऱ्हाईक तुम्ही बघू शकता. हॉटेलचे गिऱ्हाईक होतं 240 बी झालं. शेवटी 220 दिले. 20 रुपये त्यांची कमी घेऊन टाकले. देखो 220 दे रहे हाई करता उधर हो ना. नाही आलू चांगले ते नवे आलू हां 4 शिल्लक बस पाऊस शिल्लक. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भाजीपाला विकावं लागतं. खूप कस्टमर आपल्याला भेटतात जे भाव करतात ते कमी देतात पण त्याला पण कन्व्हिन्स केलं गेलं पाहिजे. शेवटला आपल्या हॉटेलची गिऱ्हाईक असते तुम्ही बघू शकता. टोटल भाजीपाला आपण सेल केला होता. आपले आलू उरले होते फक्त 10 किलो. ते साईडला तुम्ही बघू शकता व्यवस्थित बांधून घेतले. ते पण हॉटेलवाल्याला देऊन टाकले होते. तर तप्पड वगैरे व्यवस्थित बुटून घेतलं तुम्ही बघू शकता. कॅब पण आपल्या गाडीमध्ये टाकून दिली. आपली गाडी नवीन जितो गाडी तुम्ही बघू शकता. गाडीत माल वगैरे टाकून घेतला. आपलं जे काय उरलं होतं थोडंफार आलू वगैरे तो आपले कपडे वगैरे टाकून घेतले. मामा निघाले मी निघालो घराकडे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो अशा प्रकारे आपण भाजीपाला विकला. भाजीपाला विकून आपल्याला किती प्रॉफिट झाला असं तुम्हाला असा विचार पडला असेल त्याला आता प्रॉफिट तुम्हाला सांगतो. पण त्या अगोदर तुम्ही बघू शकता छत्रपती महाराज की जय यांना नमस्कार केला. आपण निघालो घराकडे. तुम्ही बघू शकता राजूर बाजारचं मार्केट एकदम जाम असं होतं. त्यानंतर आपण पाठीमागं मस्त हवा घेण्यासाठी निवांत. चला तुम्हाला प्रॉफिट वगैरे सांगतो मित्रांनो घरी आल्याच्या नंतर. तर मित्रांनो राजूर बाजारामध्ये दुकान कशी वाटली कमी नक्की सांगायला विषय नका. टोटल तुम्ही बघू शकता आपला गल्ला वगैरे किती झाला तर मोजून घेऊ. आणि आपण टोटल खरेदी केली ती 5,000ची. त्यानंतर आपला 1,000 रुपये खर्च असं 6,000 रुपये आपली साईडला काढून बघूया आपल्याला टोटल भाजीपाला आपण 6,000चा मार्केटमध्ये खरेदी केला होता. हे 6,000 साईडला काढले व आपलं बघूया एवढं प्रॉफिट झालेलं आहे. बघूया किती भरते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे आज आपला राजूर बाजारमध्ये भाजीपाला एकूण 1200 रुपयाचं प्रॉफिट झालेलं होतं. तुम्ही बघितलं असेल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की सांगायला विसरू नका. आणि आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जालनाकर.